विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 7 आमदारांवर कारवाई केली जाणार आहे। मात्र कारवाईपूर्वीच 2 आमदारांवर काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा रंगली। दरम्यान कोणत्या 2 आमदारांची चर्चा रंगली पाहूया। नहीं 100% मी कांग्रेसची उम्मीदवारी घेणार आहे। दोषी पे गाज गिरने वाली है, बस इतना ही मैं इतना कहूंगा। समजा उम्मीदवारी नाहीच मिळाली ते निर्णय घेतील। शिकार को तभी करना है जो रेंज में आता है। काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा गळती लागणार असल्याच्या चर्चांना उधाण आलंय। विधान परिषदेच्या निवडणुकीत क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 7 आमदारांवर कारवाई होणार, नाना पटोलेंनी म्हटलंय। मात्र कारवाई होण्यापूर्वीच काँग्रेसचे 2 आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली। दरम्यान पक्षाने तिकीट नाकारल्यास स्थानिक नेते घेतील तो निर्णय मान्य असल्याचं म्हणत आमदार हिरामण खोसकरांनी आपले इरादे स्पष्ट केले। नाही 100% मी काँग्रेसची उम्मीदवारी घेणार आहे। काँग्रेसची उमेदवारी मला नाही मिळाली तर स्थानिक काँग्रेसचे नेते मंडळी, काँग्रेसचे कार्यकर्ते, आघाडीचे तिन्ही पक्षाचे लोक ठरवून मला काय उभं करायचं, समजा उमेदवारी नाहीच मिळाली ते निर्णय घेतील। आता मला त्याच्यावर आज प्रतिक्रिया देण्यापेक्षा योग्य वेळ देऊन आता आहे लवकरच आलेला मैदान। दरम्यान 2 आमदार काँग्रेसला सोडणार या चर्चा कशामुळे सुरू झाल्या आहेत त्यावर एक नजर टाकूया। विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसचे 7 आमदार फुटलेल्या 7 आमदारांवर काँग्रेसकडून कारवाई करण्यात येणार आहे। क्रॉस वोटिंग करणाऱ्या 7 आमदारांमध्ये हिरामण खोसकर, जितेश अंतापूरकर, मोहन हंबर्डेंची चर्चा। दरम्यान या आमदारांनी माध्यमांसमोर येऊन क्रॉस वोटिंग केलं नसल्याचं स्पष्ट केलं। तसंच शनिवारी जितेश अंतापूरकरांनी भाजप नेते संजय उपाध्याय यांची भेट घेतल्याची माहिती। रविवारी हिरामण खोसकर यांनी ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेतली। आज जितेश अंतापूरकर भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांना भेटले। दरम्यान क्रॉस वोटिंग प्रकरणी या आमदारांवर फिरत असलेली संशयाची सुई आणि महायुतीच्या नेत्यांसोबतच्या भेटीगाठींनंतर हे आमदार काँग्रेसला रामराम ठोकणार असल्याची चर्चा आहे। क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी लवकरच त्या 7 आमदारांवर कारवाई केली जाणार असल्याचं नाना पटोले आणि विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय। मात्र आमदारांवर कोणत्या प्रकारची कारवाई करण्यात येणार हा निर्णय हायकमांड घेणार असल्याचं वडेट्टीवारांकडून स्पष्ट करण्यात आलंय। एक बघा, हे सिक्रेट बॅलेट होतं, टेक्निकली पॉईंट आहेत त्याच्यामध्ये आपल्याला कळतंय। त्यामुळे जे कोणी याच्यामध्ये दोषी आहेत त्या दोषींवर दोषी पे गाज गिरने वाली है, बस इतना ही मैं इतना कहूंगा आपको। कारवाई होणार। कारवाई करायची म्हणजे ती कारवाई कशी असावी हे हायकमांडनी ठरवलं आहे, त्यांच्यावर कारवाई होणार आहे। आता ती कारवाई असं आहे की जाहीर करण्यापेक्षा ते असं म्हणतात की शिकार को तभी करना है जो रेंज में आता है। 11 दिवसानंतरही काँग्रेसच्या आमदारांवर कारवाई करण्यात आली नसल्यानं भाजपनं काँग्रेसला टोला लगावला। राहुल गांधी नाना पटोलेंचं ऐकत नसल्याचं म्हणत बावनकुळेंनी पटोलेंवर निशाणा साधलाय। याचा अर्थ नाना पटोलेजी यांनी काँग्रेसच्या आमदारावर कारवाई करण्याचा जे आपल्यासमोर मीडियासमोर महाराष्ट्राच्या 14 कोटी जनतेसमोर जे सांगितलं होतं, राहुल गांधी बहुतेक नाना पटोलेचं ऐकत नाही असं दिसतं। क्रॉस वोटिंग केल्याप्रकरणी काँग्रेसच्या 7 आमदारांवर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे, तर दुसरीकडे त्यातील काही आमदार काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।